कसबा पावड्यातील तब्बल 2001 कलाकारांनी गेल्या काही महिन्यांच्या अथक परिश्रमातून कर्मयोगी हे महानाट्य साकारलंय। या महानाट्याचं उद्घाटन नुकतंच पॅव्हेलियन मैदानावर मोठ्या थाटात करण्यात आलं। तत्पूर्वी भगवा चौक ते पॅव्हेलियन मैदान या मार्गावर धनगरी ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये 1000 जणांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती। या महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी मी कुठेही गेलो तरी बावडा हीच माझी ओळख सांगत असतो असं सांगितलं। माझं गाव मोठं झालं पाहिजे हीच माझी भूमिका आहे। याच बावड्यानं मला मोठं केलं। आता या ठिकाणी घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे आता तुम्हीच या गावाला एकसंघ ठेवा असं आवाहन त्यांनी केलं। अनेक वर्षांचं कसबा बावड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि ते पुण्याईचं काम आपल्या हातून होतंय याचा सार्थ अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं। नशीब माझं चांगलं आहे, मी माझं स्वतःला नशीबवान समजतो की या पुण्याईच्या कामामध्ये खारीचा वाटा उचलायची संधी मला त्या ठिकाणी मिळाली। ह्या सगळ्या गोष्टी नियतीमध्ये असतात। हा कधी 20 वर्षापूर्वी का घडला नाही, पुढे कधी घडणार माहित नाही, परंतु 5-25 वर्षापूर्वी या गोष्टी का घडल्या नाहीत। नियतीमध्ये काही गोष्टी लिहिलेल्या असतात की काही गोष्टी कुणीतरी करायच्या असतात। कदाचित माझ्या नशिबामध्ये ते होतं की हे चांगलं काम, ह्या खारीच्या वाट्याचं काम, छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो, त्या आदर्शात व्यक्तिमत्वाचा पुतळा माझ्या गावात उभा राहावा ही माझी प्रामाणिक इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण होते। माझ्या आयुष्यामध्ये अनेक क्षण येतील, माझ्या आयुष्यामध्ये पुढच्या 5-25 वर्षामध्ये अनेक मोठे क्षण येतील, परंतु माझ्या आयुष्यामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिणारा दिवस कुठला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी हा दिवस माझ्या आयुष्यासाठी महत्त्वाचा आहे। माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी यावेळी बोलताना या पुतळ्याच्या रूपानं बावडेकरांचं अनेक वर्षांचं स्वप्न साकार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला। छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम केलं, त्याच भूमिकेत आम्ही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यानंतर या महानाट्याला सुरुवात झाली। यामध्ये 2000हून अधिक स्थानिक कलाकारांनी सहभाग घेतला होता। यामध्ये संपूर्ण सजावट शिवकालीन करण्यात आली होती। या कलाकारांनी आपल्या कसदार अभिनयानं उपस्थितांची मनं जिंकली। यावेळी वारकऱ्यांसोबत आमदार सतेज पाटील दिंडीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात सहभागी झाले होते। या निमित्तानं संपूर्ण कसबा बावडा परिसर चैतन्यदायी वातावरणात न्हाऊन निघाला। यावेळी सौ शांतीदेवी डी पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, शिल्पकार सतीश घारगे, डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पूजा पाटील, डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील, तेजस पाटील, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, उपाध्यक्ष आनंद पाटील यांच्यासह सोसायटीचे सदस्य, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।